हा आहे त्या पीडितेच्या नातेवाईकांचा संताप आणि तो असणं स्वाभाविकच आहे. पण तुम्हाला सांगते, या नराधमाची पत्नी आणि मुलाने व्यक्त केलेला संताप त्याच्या निष्ठुरतेचे परिणाम किती गंभीर आहेत हे दाखवणार आहे. त्याची पत्नी या नराधमाचा चेहरा सुद्धा बघायला तयार नाहीये. जिथे त्याने अमानुष अत्याचार केले त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारा, जिवंत जाळा असं या पत्नीने म्हटलंय. तर मुलगा सुद्धा स्वतःला या बापाचा मुलगा आहे हे सांगायला लाज वाटत असल्याचं म्हणाला. या घटनेनंतर नराधमाची पत्नी आणि मुलाची मानसिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा स्वतःचा नवरा आणि वडिलांना लवकरात लवकर शिक्षा हवी आहे. त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. माझ्यापर्यंत कोणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय. ही माझी नम्रतेची विनंती. ठेसून मारला पाहिजे. फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला. माझी मनाची आग निवणार नाही. वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे. त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडला असं पाहिजे. तर नसरापूर घटनेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजात रोष आहे आणि तो वारंवार व्यक्त होताना आपण बघतोय. आणि या वातावरणामध्ये अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्याकडे पावलं टाकली आहेत. लैंगिक शोषणातील आरोपी पॅरोलवर सुटता कामा नये यासाठी राज्य सरकार न्यायालयांना विनंती करेल